नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर हा लाईव्ह प्लॉट तुम्ही बघू शकता. कळस कृषी प्रदर्शन 2024 11 जानेवारी ते 15 जानेवारी ह्या कालखंडामध्ये कळस ह्या गावामधून हा कृषी प्रदर्शन निघालेला आहे आणि हा अकोला तालुक्यामध्ये संगमनेर तालुक्याजवळील अकोला तालुका आहे, त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामधील हा प्लॉट आहे. तुम्ही बघू शकता की लाईव्ह प्लॉटिंग तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीमध्ये ऊसाचं तुम्ही उत्पादन घेऊ शकता. दाणेदार कोंबडी खत आणि लिक्विड कोंबडी खताचा वापर करून या पद्धतीमध्ये तुम्ही रिझल्ट घेऊ शकता. कसे रिझल्ट घेतात आतमध्ये या तुम्हाला दाखवतो. ही प्लॉटिंग आहे ज्या ठिकाणी आपण रासायनिक खताचा वापर केलेला आहे पण कोंबडी खताचा वापर केलेला नाही आहे. लिक्विड आणि दाणेदार कोंबडी खताचा वापर केलेला नाही. तर प्लॉटिंगमध्ये तुम्ही लक्षात घेऊ शकता की कसे रिझल्ट तुम्हाला दिसत आहे. फुटव्यांचं प्रमाण तुम्ही बघू शकता. फुटवे कशा पद्धतीने डेव्हलप झालेले आहेत, कशा पद्धतीमध्ये दिसत आहे तुम्हाला बघा. हे सुरुवातीचं आहे, त्याच्यामध्ये बघा किती कमी प्रमाणामध्ये फुटवे. या दुसरा आहेत, हे छोटा आहेत. पाठीमागे चांगल्या फुटव्यामध्ये पण दाखवा कशा पद्धतीने डेव्हलपमेंट आहे. तर याला जो आहे याला आपण रासायनिक खताचा वापर केलेला आहे. जो आपण नॉर्मल वापर करतो, बेसल्ट भरतो त्या पद्धतीमध्ये याला वापर केलेला आहे. हा प्लॉट आहे फक्त 63 दिवसाचा. किती मित्रांनो? 63 डेज. 63 दिवसाचा प्लॉट आहे. तर ह्या प्लॉटमध्ये तुम्ही या पद्धतीमध्ये न वापरलेला, ज्या ठिकाणी रासायनिक खताचा वापर केलेला आहे त्या ठिकाणचा हा प्लॉट तुम्ही बघितला. आता आपण या कोंबडी खताचा, दाणेदार आणि लिक्विड कोंबडी खताचा वापर केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला डेव्हलपमेंट भेटते. तर मित्रांनो तुम्ही समोरच बघितलं, आत्ताच तुम्ही बघितलंय की नॉर्मल ज्या ठिकाणी रासायनिक खताचा वापर केला त्या ठिकाणी तुम्ही प्लॉटिंगचा रिझल्ट बघितला. आता बघूया आपण कोंबडी खताचा वापर केल्यावरती. साईजमध्ये चेंजेस दिसत असतील तुम्हाला. साईजमध्ये चेंजेस, फुटव्यामध्ये तुम्हाला चेंजेस दिसतात. खालूनच तुमचा फुटवा बघा कशा पद्धतीने डेव्हलप झालेला दिसत आहे. खालून जठाकोंब पण तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने डेव्हलप झाला. जठाकोंब पण चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाला आहे. त्याचबरोबर तुम्ही फुटव्यांची संख्या पण बघू शकता, प्लस हाईटची संख्या पण बघू शकता. नॉर्मल कोंबडी खत आणि दाणेदार कोंबडी खतामध्ये डिफरन्स हा तुमच्या समोर आहे. रासायनिक खताचा वापर केल्यानंतर तुम्हाला कसे रिझल्ट भेटतात आणि दाणेदार कोंबडी खत, ऑर्गिकॉन ॲग्रोटेक कंपनीचं दाणेदार कोंबडी खत आणि लिक्विड कोंबडी खताचा वापर केल्यानंतर ह्या पद्धतीमध्ये ऊसाचं तुम्ही डेव्हलपमेंट बघू शकता. तर मित्रांनो हे डेमो प्लॉटिंग आहे कळस कृषी प्रदर्शनमध्ये 2024 साली हा प्लॉटिंग आहे. त्या पद्धतीमध्ये तुम्ही रिझल्ट बघू शकता की अशा पद्धतीमध्ये तुम्हाला डेव्हलपमेंट दिसत आहे. तर दाणेदार कोंबडी खत याचा वापर करा. ऑर्गिकॉन ॲग्रोटेक कंपनीचं दाणेदार कोंबडी खत आणि लिक्विड कोंबडी खताचा वापर करा आणि ह्या स्वरूपामध्ये ऊसाचे तुम्ही रिझल्ट घेऊ शकता. मित्रांनो कसा वापर केला याचं त्याचं एक डिस्क्रिप्शन सांगतो तुम्हाला. लिक्विड कोंबडी खताचा वापर फक्त अर्धा लिटर प्रतिपंप ह्या पद्धतीमध्ये आळवणी करता येईल. त्याचबरोबर बाळबांनीला 10 बॅगा वापरा. 40 किलोची बॅग असते, कांडी स्वरूपामध्ये असते, त्या 10 बॅगा वापरा. त्याचबरोबर मोठ्या बांधणीच्या वेळेस 10 बॅगा वापरा कांडी स्वरूपामधल्याच. आणि त्यानंतर तुम्ही लिक्विडचे डोसे परत एकदा 7व्या महिन्यामध्ये आणि एकदा 9व्या महिन्यामध्ये असे तुम्हाला फक्त लिक्विडचे 3 डोस आणि बॅगांचे तुम्हाला 2 डोस ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला वापर करायचा आहे क्षेत्रामध्ये. आणि सेंद्रिय पद्धतीमध्ये तुम्हाला कोंबडी खताचा वापर करून तुम्ही ह्या पद्धतीमध्ये रिझल्ट घेऊ शकता मित्रांनो. तर हे समोरचे तुम्हाला लाईव्ह प्लॉटिंगचे रिझल्ट बघताय. परत एकदा शेतकरी मित्रांना दाखवा की लाईव्ह प्लॉटिंगचे रिझल्ट कशा पद्धतीने मिळतात. बाहेरून दाखवा, परत आतून दाखवा. आम्ही येतो त्या ठिकाणी. हाईटमध्ये तुम्हाला चेंजेस दिसतील, लक्षात येऊन जातील. हा प्लॉटिंग आहे मित्रांनो. हा प्लॉटिंग आहे दाणेदार कोंबडी खताचा वापर केल्यामुळे ह्या प्लॉटिंगमध्ये हाईट तुम्ही बघू शकता किती पद्धतीमध्ये हाईट. मित्रांनो हाईट बघा, फुटवे बघा कशा पद्धतीमध्ये. 60 दिवसामध्ये ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला जर तुम्ही रोप लावल्यानंतर ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला फुटवे, हाईट आणि डिफरन्स लक्षात येऊन जाईल. त्याचबरोबर जर तुम्ही इकडे झाला तर इकडे बघू शकता मित्रांनो. हा हे नॉर्मल रासायनिक खताचा वापर केल्यानंतर तुम्ही फुटव्यांची संख्या, हाईटचा डिफरन्स तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो. ह्या पद्धतीमध्ये या पद्धतीमध्ये तुम्हाला डिफरन्स लक्षात येतो मित्रांनो. तुम्ही वापर करा, रिझल्ट घ्या. आजच खालच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. घरपोच डिलिव्हरी अवेलेबल करून घ्या. कुठेही असू, महाराष्ट्रात नाही देशामध्ये कुठेही असू, जगात मागवायचं असेल तर मागून घ्या. ऑर्गिकॉन ॲग्रोटेक कंपनी दाणेदार कोंबडी खताचा वापर करा आणि रिझल्ट घ्या मित्रांनो. रिझल्ट म्हणजे रिझल्ट येणार, दुसरा रिझल्ट कुठंच भेटणार नाही. दाणेदार कोंबडी खताचा रिझल्ट ऑर्गॅनिक सेंद्रिय पद्धतीमध्ये. धन्यवाद मित्रांनो.